हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संबित। माझं नाव अशोक हिरामण देवरे आहे। मी सध्या पंचवटी उपासना केंद्रात नियमित येतो। पूर्वी मी भुसावळ केंद्रात नियमित बापूंच्या उपासनेला जायचो। माझा एक असा अनुभव आला वेगळा आहे की मी साईचरित्राचं पालन केलेलं आहे, पंचशील परीक्षासुद्धा दिलेली आहे। मग त्यात बाबांनी आपल्या भक्तांकडनं विविध ग्रंथ वाचून घेतले, तर माझ्याकडनं बी बापूंनी विविध ग्रंथ वाचून घेतले। परंतु माझ्या मनात मला भागवत वाचायची इच्छा होती, तर ती इच्छा काही पूर्ण झाली नाही। मग मागे बापूंनी मग आपल्याला रामाराम मंत्र दिला आणि त्याच्यानंतर बापूंनी सांगितलं बाबा रोज 5 मिनिटं त्रिविक्रमाकडे पाहून त्याला सांगायचं, हे त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे। तर मतलब आता हा मंत्र मी सुद्धा आपण नेहमी करतो, तर आता त्रिविक्रमाला नंतर करू। तर मग मी रात्री झोपताना त्रिविक्रमांना विनंती केली की देवा माझ्याकडे मला भागवत वाचायचं आहे, तर टाईम बी भेटत नाही आणि भागवत बी भेटत नाही जे व्यवस्थित मला समजेल असं। तर मी त्या रात्री झोपी गेलो। मग मी माझा नातू एक 5 वर्षाचा सिनियर केलेला जातो, तर तो आणि मी रोज महादेवाच्या मंदिरात 1 लोटावरून पाणी टाकायला जातात। आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, तो लोटा भरला आणि तो पाणी टाकायला गेलं, तर तिथं दानपेटीवर नवीन कर्करोत भागवत ठेवलेलं होतं। मला इतका आनंद झाला, म्हटलं वा त्रिविक्रमा रात्री विनंती केली आणि तू साक्षात ते प्रकट केलं। मला म्हटलं बा कोणाचं काय। मग दिवसभर असं कशमकशमध्ये माझं गेलं। तर मी असा विचार करत बाबा कोणी शुद्ध करायला नसेल किंवा महादेवाला दाखवायला लागला असेल तर तो घेऊन जाईल। तर तो दिवस बी तसाच गेला आणि परत ते चित्त जे दिवसभर त्या भागवतमध्येच लागलं गेलं। परत दुसऱ्या दिवशी गेला, दुसऱ्या दिवशी ते पुस्तक त्याचं पडलेलं होतं। मग हिंमत करून मी 12 वाजेला गेला आणि ते पुस्तक भागवत उचलून आणलं आणि आघाशाप्रमाणे 8 दिवसात ते संपूर्ण भागवत व्यवस्थित नीट समजून पूर्ण वाचलं आणि एक मनाची जी आमना आहे ती पटून गेली। म्हटलं बापूराया तू किती प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे, मला तुझी म्हणजे तुला माझी किती काळजी आहे की तू बरोबर ते जाणून ठेवलं आणि याचा सांगप्रमाणे माझ्याकडनं वाचून घेतलं। ही बापूंची कृपा झाली आणि त्रिपुराचा मंत्र केल्याचा मला अनुभव आला। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद।